आपलं तुकडं भरला गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की तुकडं भरल्यानंतर लगेचच कांदा एकदम हिरवगार दिसायला सुरुवात झालेली. तुम्ही कम्पेअर करू शकता या तुकड्याशी. या तुकड्याचं आपण भरलं गेलेलं नाही. इथून इकडे भरलं गेलेलं आहे. फक्त ही आपण ओळ भरत आहोत, त्याच्यामुळे तिथून तिकडे बघू शकता तिकडे थोडेसे भुरे दिसत आहेत आणि इकडचे काळे पूर्ण इकडचे जेवढे कांदे आहे ना तेवढे पूर्ण हिरवेगार झालेले, कारण की इकडे आपण पाणी भरलेलं आहे. आता आपण इकडे पण थोडासा फरक बघू शकता. इकडच्या कांद्यांना पण फरक बघू शकता. आता आपण जसे जसे भरत जाऊ तिकडे जे भरलेले कांदे तसे तसे हिरवेगार होत जाणार. बघा आता पुन्हा एकदा आपली लाईट गेलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आपला खालच्या तुकड्याला पाणी लावायचं होतं आणि खालच्या तुकड्याला पाणी जाणार होतं. फक्त हा एक वाफा राहिलेला होता भरण्याचा. हा एक वाफा भरल्यानंतर हे उलटवल्यानंतर डायरेक्ट खालच्याच तुकड्याला पाणी जाणार होतं. पण आता तेवढ्यात लाईट गेलेली आहे आणि आज दिवसभरात खूपच वेळा लाईट गेली. इथून पहिले तर गेलेली नव्हती एवढी जास्त वेळा. वारंवार आज जास्त गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडचे कांदे खूप जास्त प्रमाणात सुकले गेले. इथं आपली थोडीशी पाईपलाईन लिके फक्त इथं होलंय. बाकी संपूर्ण तुकडं आहे आपलं पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि कांदे पण असे खाली पडायला सुरुवात झालेली आहे, कारण की त्यांना पाणी टायमावर भेटत नाही. आपण पूर्ण प्रयत्न केलेले की कांद्यांना टायमावर पाणी भेटावं, पण आता तिथं काहीच करता येणार नाही आपल्याला. आता पाणी याची वाट बघतो, लाईट याची वाट बघतोय. आता मी घरी जातो, त्या आंब्याच्या सावली खाली मी बसून घेतो. तोपर्यंत तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुम्हाला कांद्याची संपूर्ण माहिती देत राहतो आणि आम्ही लावलेल्या सर्व पिकांबद्दलही माहिती देत राहतो. त्यामुळे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. जय श्रीराम.